ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण भागवतातील 8व्या स्कंदातील गजेंद्र मोक्ष कथा ऐकणार आहोत. आणि प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलेलं आहे की जो कोणी भक्त ब्रह्ममुहूर्तावर गजेंद्र मोक्ष कथा ऐकल, हा भागवतातला प्रसंग, त्याच्या मनातील सगळ्या इच्छांची पूर्तता मी स्वतः करील, असं प्रत्यक्षात भगवंताने सांगितले. बघा, जीवनातलं दुःख दारिद्र्य तर संपून जाईल, यात कुठलीही शंका नाही. मित्रांनो, शुक मुनींनी परीक्षित राजाला सांगितलेले हे भागवत आहे. प्रत्येक शब्द हा अमृता समान आहे. त्यामुळे आपण विश्वासानं गजेंद्र मोक्ष कथा ही नक्की ऐका. जीवनातलं दुःख नक्की कमी होऊन जाईल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण बेल घंटीचं बटन मात्र दाबा, म्हणजे येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचेल. आणि आम्हाला फक्त एकच कमेंट, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, अशी कमेंट मात्र जरूर करा. चला मित्रांनो, सुंदर ही गजेंद्र मोक्ष कथा ऐकूया. प्राचीन काळाची गोष्ट आहे. द्रविड देशाचा राजा इंद्रद्युम्न राज्य करत होता. आणि हा जो राजा आहे ना, हा राजा भगवंताच्या भक्तीत लीन होत होता. बघा, भगवंताच्या भक्तीतच तो जास्त त्या ठिकाणी वेळ द्यायचा. आणि त्याच्या राज्यातील पशु पक्षी प्राणी आणि सगळी प्रजा अगदी सुखा समाधानाने राहत होती. परंतु या राजाचं राज्यकारभारामध्ये अजिबात लक्ष नव्हतं. बघा, आणि हा इंद्रद्युम्न राजा म्हणायचा की माझं राज्य भगवान श्री हरी विष्णुदेव चालवतात. हा राजाचा अफाट विश्वास भगवंताच्या वरती होता. आणि तो दररोज भगवंताचीच भक्ती करायचा. राज्यकारभारात अजिबात तो लक्ष देत नव्हता. दिवसामागून दिवस चाललेले होते. त्याच्या मनामध्ये भक्तीची ओढ निर्माण झाली. बघा, आणि एके दिवशी इंद्रद्युम्न राजानं ठरवलं की सगळं राज्य हे सोडून द्यायचं. राजाचं कुटुंब, बायका, पोरं सगळ्यांना बघा ह्या राजानं सोडलं. आणि आपलं राज्य एका विश्वासू मंत्र्याच्या हातात दिलं. आणि हा इंद्रद्युम्न राजा जंगलाच्या दिशेनं निघून गेला. आणि जंगलाच्या पुढे गेल्यानंतर त्याला मल्ल्या नावाचा एक पर्वत लागला. आणि मल्ल्या नावाच्या पर्वतावरती हा राजा भगवंताची तपश्चर्या करू लागला. साधूचा वेश परिधान केलेला होता. कित्येक वर्षाचा काळ निघून गेला. राजाची केस वाढलेली होती, दाढी नख सगळं बघा वाढलेलं होतं. आणि भगवंताच्या भक्तीत अगदी लीन होऊन गेला राजा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तन मन लावून हा राजा भगवान श्री हरी विष्णुदेवाच्या कमल नयनावरती त्याचं लक्ष होतं. बघा, श्वासा गणिक हा राजा भगवंताचं नामस्मरण करत होता. एक दिवस निघून गेले. आणि याच पर्वतावरून महर्षी अगस्त्य त्या ठिकाणून चालले होते. बघा, राजाला पाहिलं आणि महर्षी अगस्त्य ऋषी त्याच ठिकाणी थांबले. बघा, अगस्त्य ऋषी फार रागावले बघा त्याच्यावरती. कारण त्यानं अगस्त्य ऋषी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अगस्त्य ऋषीकडे पाहिलं सुद्धा नाही. बघा, कारण हा राजा भगवंताच्या भक्तीत लीन झाला होता. आणि अगस्त्य ऋषींना फार राग आला. राजाला त्या ठिकाणी म्हणू लागला, अरे मी ब्राह्मण आहे आणि या ठिकाणी तू ब्राह्मणाचा अपमान केलास आणि तुझ्या कर्तव्याचा सुद्धा तू त्याग केलास. राजा, मी तुला शाप देतो, कारण तुझी जी बुद्धी आहे ती हत्तीप्रमाणे जड झाली तुझी बुद्धी. आणि त्यामुळे तुला मी शाप देतो. तुझा जो जन्म येणारा आता हत्तीच्या योनीमध्ये जन्म तुला घ्यावा लागेल. महर्षी अगस्त्यांनी हा दिलेला बघा एवढा मोठा शाप, तरी सुद्धा राजा हा दुःखी झाला नाही. इंद्रद्युम्न राजा त्या ठिकाणी मनातली मनात म्हणू लागला, ही भगवान श्री विष्णूंची इच्छा आहे, त्यामुळे मी अजिबात नाराज नाही त्या ठिकाणी. आणि महर्षी अगस्त्य ऋषी पुढच्या वाटेने आपले निघून गेले. आणि मित्रांनो, क्षीरसागरामध्ये 10,000 योजन लांब उंच रुंदी असा त्रिकूट नावाचा एक पर्वत होता. बघा, हा पर्वत अतिशय सुंदर सोन्यासारखा, म्हणजे चकचकत होता, सोने आणि हिऱ्यासारखा. आणि याच पर्वतावरती ऋतुवन नावाचं एक क्रीडावन होतं, की या क्रीडामध्ये देव त्या ठिकाणी येत होते. बघा, क्रीडा करण्यासाठी चारही बाजूला दिव्य वृक्ष होते. त्या दिव्य वृक्षांना सदा फळं असायची. बघा, कायमची फळं आणि पुष्प त्या झाडांना. आणि त्याच त्रिकुट पर्वतावरती घनदाट जंगल होतात. आणि याच घनदाट जंगलामध्ये या इंद्रद्युम्न राजाचा जो पुढचा जन्म आहे हत्तीच्या स्वरूपात त्या ठिकाणी झाला. बघा, त्या जंगलात. आणि त्याचं नाव पुढं ठेवलं गजेंद्र हत्ती. आणि हा हत्ती जो होता तो बलदंड होता. या जंगलामध्ये असणारे सगळे जे हत्ती आहेत त्या हत्तींचा तो सरदार होता राजा. कारण ह्याला ताकद सुद्धा जास्त होती.
आणि त्याचा दररोजचा नेम होता की दुपारची वेळ झाली की हे सगळे हत्ती सरोवरावरती पाणी पिण्यासाठी जायचे बघा. सुंदर असं एक सरोवर होता की ज्या ठिकाणी कमळाची फुलं आणि स्वच्छ असं पाणी होतं, अमृता समान. आणि नेहमीप्रमाणे हा गजेंद्र हत्ती पाणी पिण्यासाठी पुढे निघाला आणि त्याच्या पाठीमागं बघा सगळं हत्तींचा हा कळप, हत्तीनी आणि बाकीची हत्ती. आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर हा गजेंद्र हत्ती पहिला गेला बघा सरोवरामध्ये. पहिला मान त्याचा, पोटभर तो पाणी पिला. याच्यानंतर आपला आळस घालवण्यासाठी गजेंद्र हत्तीने बघा स्नान केलं पाण्यामध्ये. आणि नंतर बाकीचे सगळे हत्ती आले आणि सगळे त्या ठिकाणी पाणी पिले. आणि नंतर गजेंद्र हत्ती क्रीडा करू लागला त्या सरोवरामध्ये. आपल्या सोंडेमध्ये पाणी घ्यायचा आणि त्या हत्तीच्या अंगावरती जोरात तो फुसकरायचा, टाकायचा. असा पाण्याचा खेळ त्यांचा बरेच वेळ चालला. आणि थोड्या वेळानंतर गजेंद्र हत्तीनं सोंड आपली वर काढली आणि तो मोठ्यानं ओरडला की त्याचा आवाज गगनाला जाऊन भिडला बघा. कारण गजेंद्र हत्तीचा पाय पाण्यामध्ये एका मगरीने पकडला होता. मगर जोरात ताकद लावून गजेंद्र हत्तीला पाण्यात ओढत होती आणि हा गजेंद्र हत्ती मोठ्यानं ओरडायचा आणि तो बाहेर त्या ठिकाणी खेचत होता. आता हे सगळं दृश्य कळपातील बाकीचे हत्ती पाहत होते. आणि गजेंद्र हत्तीची जी पत्नी हत्तींती तिनं पाहिलं की आपले स्वामी संकटात आहेत. हत्तीन धावून आली, तिनं सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मगर बलदंड होती. आणि मगर काय या गजेंद्र हत्तीचा पाय सोडत नव्हती बघा अजिबात. आणि ती हत्ती तीही सोडू शकली नाही. बाकीचे हत्ती एक एक येऊ लागले, गजेंद्र हत्तीला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ही मगर त्या ठिकाणी बघा सोडत नव्हते हत्तीला. सगळे कंटाळले आणि बाजूला झाले बघा. परंतु गजेंद्र हत्ती आणि मगर यांची झडप चाललेली होती बघा. सरोवराचं पाणी एवढं स्वच्छ होतं, परंतु ते गढूळ पाणी झालं. सरोवरामधले कमळ तुटले गेले, कारण दोघांची ओढ चालली होती. म्हणजे मगर पाण्यात गजेंद्र हत्तीला ओढत होती आणि गजेंद्र हत्ती बाहेर ओढत होता बघा. असं बरेच दिवस चाललं होतं बघा. हे दोघांचं 1000 वर्ष चाललं होतं बघा. 1000 वर्षाचा काळ गेला. अहो देवांनाही आश्चर्य वाटू लागलं ही दोघं जगली कशी 1000 वर्ष. हत्ती आणि मगर. 1000 वर्षाचा काळ निघून गेला आणि या ठिकाणी गजेंद्र हत्ती याची ताकद कमी पडू लागली बघा. मन त्याचं खचू लागलं. बलवान असणारा हत्ती, परंतु त्याच्या अंगात ताकद राहिली नाही. म्हणजे तो मगर जी होती ती मगर जलचर, पाण्यातली, हिला काही फरक पडला नाही. तेवढ्या जोमात या गजेंद्र हत्तीला ती पाण्यामध्ये ओढत होती आणि शेवटी गजेंद्र हत्तीचा प्राण बघा धोक्यात आला. परंतु मित्रांनो, गजेंद्र हत्ती जो होता ती पूर्व जन्मातील हा इंद्रद्युम्न राजा होता आणि इंद्रद्युम्न राजाने भगवंताची भक्ती केली होती आणि शेवटी ही भक्ती कामाला आली बघा. आणि शेवटी त्याला सगळं आठवलं की आता कुणीही कामाचं नाही, माझ्या कुणीही मला मदत करू शकत नाही, फक्त शेवटी माझी भगवंत मला मदत करू. आणि या गजेंद्र हत्तीनं त्या सरोवरातून आपली सोंड वर केली आणि आकाशाच्या दिशेनं तो एवढा फुसकरला, जोरात आवाज दिला की भगवंता तुम्ही मला वाचवा. अखंड विश्वाचे तुम्ही मालक आहात, पालन पोषण करणारे तुम्ही आहात आणि रक्षण करण्याचं कामही तुमचे. आणि त्यावेळी या क्षीरसागरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी बघा जेवण करत होते. आणि भगवंताच्या पर्यंत गजेंद्र हत्तीचा आवाज पोचला की देवा मला वाचवा. आणि भक्तासाठी भगवान श्री हरी विष्णुदेव चालू ताटावरून उठले बघा. माता लक्ष्मी म्हणाली, स्वामी एवढी कसली गडबड आहे, एक घासही तुम्ही घेतला नाही आणि लगेच उठला. हा फक्त भगवंत म्हणले. आणि भगवान श्री हरी विष्णुदेव गरुडावर बसून या गजेंद्र हत्तीला वाचवण्यासाठी आले बघा या सरोवरापाशी, म्हणजे त्रिकूट पर्वतापाशी. आणि भगवंताला पाहिलं गजेंद्र हत्तीने की गरुडावर बसून भगवंत येत आहेत, अखंड विश्वाचा मालक आलाय मला वाचवायला. लक्षात घ्या, गजेंद्र जो हत्ती फार संकटात होता, 1000 वर्ष युद्ध चाललं होतं, तेवढा कंटाळला होता, तरी सुद्धा गजेंद्र या हत्तीनं एक कमळाचं फूल आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि भगवंताला अर्पण करण्यासाठी हा हत्ती भगवंताची वाट पाहत होता. भगवान श्री हरी विष्णुदेवांना फार वाईट वाटलं, कारण गजेंद्र जो हत्ती तो पूर्व जन्मीचा तो इंद्रद्युम्न राजा होता. शेवटच्या श्वासापर्यंत नाव घेतलं होतं भगवंताचं. आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांना फार वाईट वाटलंय हत्तीचं. भगवंत खाली उतरले गरुडावरून आणि आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि ह्या मगरीचं तोंड कापलं बघा. आणि त्या मगरीला पाण्यातून बाहेर काढलं की गजेंद्र हत्ती, तू फार माझं नामस्मरण केलेलं आहे पूर्वी आणि पूर्व जन्माची पुण्य आहे म्हणून मी तुला आता मुक्ती देतो. आता असं म्हणल्यानंतर 33 कोटी देवता, सगळे देवता आणि गंधर्व ऋषी मुनी आले आणि त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव केला भगवंताच्या शरीरावरती बघा.
भगवान विष्णूंच्याकडे. देवांनाही आनंद झाला आणि प्रत्यक्षात भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं की गजेंद्र हत्तीला मी मुक्ती देतोय. आता ध्यान देऊन ऐका, मी पार्षद म्हणून स्वीकार करतो गजेंद्र हत्तीचा आणि या ठिकाणी मी वचन देऊन सांगतो की जो कोणी भक्त या गजेंद्र हत्तीची कथा ऐकेल ब्रह्ममुहूर्तावर, त्या भक्ताच्या मृत्यूसमयी त्याची बुद्धी मी शुद्ध ठेवील आणि त्याला मी स्वतः वैकुंठाला घेऊन जाईल. याच्यानंतर मित्रांनो, जी मगर होती कोणती पहा, ती मगर पूर्व जन्मामध्ये हुहू नावाचा एक गंधर्व होता बघा. त्याला शाप मिळाला होता, ऋषिकुर म्हणून ती मगर झालेला होता त्या ठिकाणी आणि भगवंताच्या हातून मृत्यू आला म्हणून बघा ही मगरही शापमुक्त झाली आणि सुंदर असं रूप गंधर्वाचं मिळालं. आता गंधर्वाचं रूप मिळाल्यानंतर हा गंधर्व भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या पायाशी नतमस्तक झाला आणि भगवंताचा आभार मानून तो आपल्या लोकामध्ये निघून गेला. आणि इकडे भगवान श्री हरी विष्णुदेवानं त्या गजेंद्र हत्तीला त्याला पार्षद बनवलं आणि गरुडावर बसून भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये निघून आले. मित्रांनो, एवढी ताकद या ठिकाणी गजेंद्र हत्तीच्या या कथेमध्ये बघा. हा भागवतामधला प्रसंग आहे. शुकदेव मुनीने परीक्षित राजाला सांगितलंय बघा. मित्रांनो, भागवतातला एक एक शब्द हा अमृत समान आहे. फक्त आपण ऐकला तर आपल्याला 84 लाख योनीमध्ये कुठेही जाण्याची गरज नाही बघा. भगवंताच्या पायाशी जागा मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, विश्वासानं ही गजेंद्र हत्तीची जी कथा आहे भागवतातली, हा प्रसंग आहे, आपण ध्यान देऊन ऐका आणि याचा प्रचार आपण करा. गजेंद्र हत्तीच्या कथेचा दुःख, दारिद्र्य, तुमच्या मनाची इच्छा आणि हे सांसारिक जीवन तुमचं सुखी होईल. मित्रांनो, विश्वासानं आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट मात्र जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.